आज आपण नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल असा खमंग आणि झणझणीत पाटवडी रस्सा कसा करायचा ते बघूयात। अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात केलेली मऊ आणि खमंग पाटवडी सोबतीला झणझणीत रस्सा ही जोडी नक्की करून बघा। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अशाच खमंग आणि झणझणीत रेसिपीजसाठी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी आपण पाटवडी करून घेऊयात। यासाठी मी 1 कप बेसन घेतले आणि 1 कप पाणी घेतले। बेसन आणि पाण्याचं प्रमाण सारखंच ठेवले। तर बेसन आणि पाण्याची आपल्याला स्लरी करून घ्यायची। तर एका बाउलमध्ये सगळं बेसनचं पीठ घ्यायचं आणि जितकं पाणी घेतलं होतं 1 वाटी त्यातलं थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आणि विस्करच्या मदतीने हे चांगलं फेटून घ्यायचंय। यातल्या सगळ्या गुठळ्या मोडायच्यात आणि स्मूथ स्लरी किंवा स्मूथ बॅटर आपल्याला करून घ्यायचंय। सगळंच पाणी एकत्र घालायचं नाही, नाहीतर यातल्या गुठळ्या मोडता येणार नाहीत। खूप पाणी पाणीच होईल सुरुवातीला, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, बेसन सोबत ते मिक्स करायचं आणि त्यानंतर मग बाकीचं पाणी घालायचं। दोन मिनिटं हे छान मी फेटून घेतलेलं आहे बघा। यातल्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये उरलेलं सगळं पाणी घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं। ही आता बेसनची स्लरी तयार आहे। ही स्लरी आता अशीच बाजूला ठेवून देऊ। आता पाटवडी करण्यासाठी आपल्याला आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करायचा आहे। तर 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा आलं सालं काढून चिरून घेतलेला आहे। आता हे मिक्सरला फिरवून याची पेस्ट करून घेणार आहे। जर पाटवडी करताना तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखट वापरू शकता आणि ही पेस्ट करताना हिरवी मिरची काढून फक्त आलं लसणाचीच पेस्ट तुम्ही करू शकता। आता पाटवडीला फोडणी द्यायच्या आधी एका ताटाला तेल लावून मी रेडी ठेवलंय आणि एका प्लेटमध्ये थोडंसं तीळ, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर आपल्यावरती वड्यांवर लावण्यासाठी मी आधीच रेडी करून ठेवलंय। आता पाटवड्या करायला घेऊयात। 2 चमचे कढईत तेल घेतलंय। तेल चांगलं गरम करायचंय। तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे, जिरे घातले की लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे आणि हिंग आणि जिरे चांगलं फुलले ना की त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा बघा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालूया आले लसूण आणि मिरचीची पेस्ट। अंदाजे 1.5 चमचा ही पेस्ट झालेली आहे। सगळीच पेस्ट यामध्ये मी वापरते। थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीतच, चव छान येते। आपण असंच तेलात चांगलं परतवून घेऊ। कांदा मऊ होईपर्यंत आणि आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगलं भाजून घेऊयात। दोन मिनिटं हे चांगलं तेलात परतवून घेतलंय। यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। आता हळद आणि मीठ यामध्ये चांगले मिक्स करायचे। आणखी 2 मिनिटं आपण हे चांगलं भाजून घेऊयात। दोन मिनिटं भाजल्यावर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालूया आणि आणखी मिनिटभर फक्त हे परतवून घेऊ। गॅस कमी करायचा, जास्त मोठा करू नका। मीडियम फ्लेमवरती आपण हे आणखी मिनिटभर हे परतवून घ्यायचंय आणि त्यानंतर आता गॅस कमी करायचा आहे। आता यामध्ये घालायचे बेसनची स्लरी। बेसनची स्लरी यामध्ये घालायच्या आधी थोडीशी हलवायची आणि मगच या कढईमध्ये घालायची। आता हे पटापट मिक्स करून बेसन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। सुरुवातीला हे विस्करनेच मी चांगलं विस्क करून घेते आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता जसं जसं बेसन शिजतंय ना तसं हे थोडंसं घट्ट होतंय। आणखी याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला चांगलं हे परतवून घ्यायचंय। आता हे बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे। सुरुवातीच्या 2-3 मिनिटातच बघा बेसन एकदम घट्ट झालेलं आहे। आता चमच्याच्या मदतीने जे काही कढईला लागले ते काढून व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आणि बेसन मधला सगळा कच्चेपणा आपल्याला घालवून टाकायचा आहे।
तर बघू शकता याचा व्यवस्थित एक गोळा तयार झालेला आहे, बाइंडिंग सुद्धा व्यवस्थित आली आहे. असंच 2-3 मिनिटं कढईत आपण परतवून घेऊयात. दोन 3 मिनिटं हे चांगलं आलटून पालटून भाजून घेतल्यावर आपल्याला याला वाफ द्यायची आहे. तर बेसन कढईत थोडंसं पसरवलंय आणि 2-3 मिनिटाची वाफ द्यायची. 2 ते 3 मिनिटाची वाफ दिल्यानंतर काढायचं. पुन्हा बेसन मिनिटभरासाठी ही कढईत परतवून घ्यायचं, म्हणजे खाली काही जळणार नाही आणि जास्त काही लागणार नाही. मिनिटभरासाठी असं परतवून घेतल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची. ही सेम स्टेप 3-4 वेळा आपण फॉलो केली ना की बेसन एकदम परफेक्ट शिजतं, आपलं पिठलं एकदम परफेक्ट तयार होतं आणि वड्या आपल्या एकदम व्यवस्थित पडतात, तुटत नाहीत. बेसन आता आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. याचा एक व्यवस्थित गोळा तयार होते. आता हे तेल लावलेल्या ताटात आपण काढून घेऊ. हे मिश्रण गरम गरम असतानाच पटकन ताटात काढायचं आणि पटकन हे थापून घ्यायचं. थंड झालं की याच्या वड्या अजिबात पडणारच नाहीत. त्यामुळे तेल लावलेलं ताट हे सुरुवातीलाच तयार ठेवायचं आणि ह्या वड्यांवर आपल्याला जे काही वरती टॉपिंग करायचं, खोबरं, कोथिंबीर, हे सगळं आधीच रेडी करून ठेवायचं. आता हे चमच्याने थोडंसं मी प्रेस करून घेते आणि व्यवस्थित पसरवून घेते. आता यावरती थोडंसं पसरूया ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि तीळ. इथं मी ओलं खोबरं वापरते आहे, तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तसंही चालेल. तीळ, कोथिंबीर, खोबरं हे हाताने प्रेस करून चांगलं दडपून घ्यायचं आहे, म्हणजे त्या वडीला चिटकून राहील ते. या वड्या आता गरम असतानाच कट करायच्या आहेत आणि कट केल्यानंतर अशाच पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या. थंड झाल्यानंतरच आपण या काढायच्या. आता या कट करताना तुम्ही चौकोनी सुद्धा कट करू शकता किंवा काजू कतली सारख्या डायमंड शेप मध्ये सुद्धा कट करू शकता. वड्या माझ्या आता ऑलमोस्ट कट करून झालेल्या आहेत. हे ताट मी असंच थंड होण्यासाठी, वड्या सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते. आता आपण रस्सा करून घेऊयात. रस्सा करण्यासाठी जो स्टॉक लागणार आहे तो आधी करूयात. तर ज्या कढईमध्ये पाटवडी केली, ज्यामध्ये पिठलं गेलं, त्यामध्ये 2 ग्लास मी पाणी घालते आहे आणि हलकं गरम करत जे काही कढईला चिकटलेलं बेसन आहे ते काढून घ्यायचं. पूर्ण स्क्रॅप करून काढायची गरज नाही. गरम करत करत चमच्याने हलवत जे काही वरवरचं निघतंय तेवढं सगळं आपल्याला काढायचंय. तर हा झाला आपला रश्श्याचा स्टॉक. असाच आपण आता कढईत बाजूला ठेवूयात. रश्श्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते करूयात. तर वाटण्यासाठी एक मोठा कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर सुकं खोबरं असं कापून घेतलेलं आहे. नारळाची अर्धी वाटी असते, त्या अर्ध्या वाटीचा अर्धा भाग मी इथे चिरून घेतलेला आहे. 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे. सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे. तीळ आणि खसखस आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत, त्यामुळे सुरुवातीला मी तीळ भाजून घेते. तीळ थोडेसे भाजले की ते तडतडतात. तिळांचा तडतडण्याचा आवाज येऊ लागला की ते काढून घ्यायचे. तीळ आपले चांगले भाजून झालेत, काढून घेऊयात. त्यानंतर खसखस भाजून घ्यायचे. खसखस सुद्धा पटकन भाजले जातात. थोडेसे सोनेरी रंगावरती आले ना की ते पटकन काढून घ्यायचे, नाहीतर ते जळतात. खसखस लहान आहेत साईजने, त्यामुळे ते पटकन भाजले जातात. खसखस सुद्धा भाजलेत, काढून घेऊयात. आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे. खोबरं भाजण्यासाठी इथं मी अर्धा चमचा तेल वापरते आहे. खोबरं आपल्याला चांगलं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं. खोबरं सुद्धा आपलं भाजून झालंय. आता त्याच्यातच कांदा भाजून घेऊया. कांदा सुद्धा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा. कांदा सुद्धा भाजून झालाय, काढून घ्यायचं. आता जे काही आपण भाजून घेतलंय ते एकदम थंड केलंय आणि ते मिक्सरच्या भांड्यात घालायचंय. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. अंदाजे मुठभर कोथिंबीर मी घातली आहे आणि गरजेनुसार पाणी घालून याची एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची. हेच आपलं वाटण आहे आणि रश्श्याचं वाटण सुद्धा आपलं तयार आहे.
रस्सा करायला घेऊयात. 3 चमचे तेल घेतले मी. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. मिनिटभर किंवा अर्धा मिनिट ही आलं लसणाची पेस्ट भाजून घ्यायची. त्यानंतर यामध्ये घालूया अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं. कांदा घालणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालेल, कारण वाटणामध्ये आपण ऑलरेडी कांदा वापरलाच. आता हे फक्त अर्धा मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं. जर तुम्हाला वाटते या स्टेजला तेल खूप तापलंय तर गॅस तुम्ही कमी करू शकता. अर्धा मिनिट हे परतवून घेतलं की यामध्ये घालायचं हे वाटण आपल्याला चांगलं 2 मिनिटं या तेलात चांगलं भाजून घ्यायचंय, चांगलं परतवून घ्यायचंय. 2 मिनिटासाठी हे वाटण मी चांगलं तेलात परतवून घेतलंय. यामध्ये काही पावडर मसाले घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालूया. आता हे मसाले घालताना तुम्ही गॅस एकदम कमी करू शकता. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय. आता इथे लाल तिखट म्हणजे तुम्ही रेग्युलर जेवणासाठी जो काही मसाला वापरता, कांदा लसूण मसाला, काळा मसाला जो काही असेल तो इथे वापरला तरी चालतो. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. आता हे सगळे पावडर मसाले आपण घालून घेतलेले आहेत. तर हे सगळं मिक्स करायचंय आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. हा मसाला चांगले 3-4 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे. हलकं तेल सुद्धा सुटू लागले. आता एकदम लो फ्लेम वरती झाकून याला 2-3 मिनिटाची वाफ द्यायची. वाफ चांगली बसले बघा, तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. आपला मसाला म्हणजे व्यवस्थित भाजलाय, व्यवस्थित शिजलाय. मसाला आपला व्यवस्थित भाजला गेला ना की त्याचा कट सुद्धा व्यवस्थित येतो. यामध्ये जो आपण स्टॉक तयार केला होता तो घालायचा. हा स्टॉक आणि मसाला ढवळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला हा जो रस्सा आहे तो फार दाटसर आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी 2 कप गरम पाणी यामध्ये घालते आहे. पाटवडीचा रस्सा हा थोडासा पातळच असतो, त्यामुळे मी 2 कप पाणी यामध्ये घातलंय. तुम्हाला जसा पातळ हवा असेल तुमच्या अंदाजाने याची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता पाणी घातलंय, पूर्ण हे मिक्स करायचंय आणि लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिटासाठी. सुरुवातीच्या 2 ते 3 मिनिटातच बघा किती छान कट आलेला आहे, कारण आपण जो सुरुवातीला मसाला आहे तो खूप व्यवस्थित भाजून घेतला होता तेल सुटेपर्यंत. यामध्ये कोथिंबीर घालायची. आपण यामध्ये पाणी वाढवलंय, त्यामुळे मीठ सुद्धा यामध्ये वाढवावं लागेल. त्यामुळे पुन्हा मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालते. मीठ घातले. आता हे मीठ चांगलं मिक्स करूया, सगळं एकजीव करायचं आणि पुन्हा एक 4 ते 5 मिनिटं किंवा 5 ते 6 मिनिटं जसा वेळ लागेल तसं हा रस्सा चांगला उकळून घेऊ. रस्सा चांगला उकळलेला आहे, बघू शकता रस्स्याला कट सुद्धा खूप छान आलेला आहे. एकदम रस्सा परफेक्ट तयार झालेला आहे. आपली पाटवडी सुद्धा छान सेट झालेली आहे, व्यवस्थित थंड झालेली आहे. आता या काढून घेऊयात. हे बघा, वड्या सुद्धा आपल्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत आणि शेप सुद्धा एकदम छान आलेला आहे. अजिबात वड्या तुटत नाहीयेत, फुटत नाहीयेत. तर आपला झणझणीत रस्सा आणि खमंग पाटवडी दोन्ही तयार आहेत. गरमागरम सर्व करूयात. तर या खायच्या कशा, एका प्लेटमध्ये रस्सा काढायचा आणि रश्श्यामध्ये या वड्या घालून चपाती सोबत, भाकरी सोबत अप्रतिम लागतात. नक्की ही रेसिपी करून बघा. पहिल्यांदा जरी तुम्ही ह्या पाटवड्या करत असाल ना तर आय एम शुअर एकदम परफेक्टच होतील. जरूर ही रेसिपी करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.
रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.